शेकोटी बनवले, त्याच्याजवळ बस, बरं वाटेल तुला. आई, ताप कमी आला का ग तिचा? मागासपेक्षा जरा कमी गरम वाटतंय का अंग? आमरे बरं वाटतंय ना? हा, राहायची सोय झाली असती तर तिचा नीट आराम तरी झाला असता. मी अजून बघते कुठं सोय होते का. मंजू, मला काय वाटतंय, आपण जाऊ परत सत्यचित्रावांच्या घरी राहायला. तू एकदा फोन करून त्यांच्याशी बोलून घे ना. नाही, त्या घरात नाही जायचं परत. हे बघ, तिथं आपण एकदा गेलो ना की परत तुझा आणि दीदीचा अपमान होणार आहे. आणि जिथे तुमच्या दोघींचा अपमान होतोय ना तिथं मला अजिबात नाही राहायचं. आमरे, अगं जरा तुझी अवस्था बघ. आणि अशा थंडी गारठ्यात कुठं फिरणार होता आपण, सांग बघू. मी एक वेळ मम्मी साहेबांनी केलेला अपमान सहन करीन, पण तुझी आबाळ नाही सहन करणार बा. आई नाही काय माझी आबाळ होता. तिथं जाण्यापेक्षा ना कुठेतरी रस्त्यावर खुपटं करून राहील, पण त्या घरात नाही मी परत जाणार. हमरे, जरा शांत राह तू. हा, आम्ही बघतो काय करायचं ते, तू शांत राह. अगं तिथे त्या मम्मी साहेबांनी ना तिथे गेल्यापासून दिवस रात्र नुसतं राबराबवलंय, घरगडी करून ठेवलंय नुसतं. जरा कुठं पाठ टेकावी म्हटलं की नसलेली कामं पण उकरून काढतात. मला नाही जायचं परत तिथं, मी नाही जाणार आहे. हमरे, नाही जायचं तिथं, नाही जायचं आपण. हा, शांत हो बघू तू. चला. कुठं? कळेल, चला माझ्यासोबत. बया, सकाळपासून काम करून पाठीचं कणापार रुसून बसलाय. काम करून करून कधी संपायची काम? ए सपने, सवे वाडा पटपटले, भूक लागली बघा. सोय, ते त्रिकुळ घरात होतं ते बरं होतं ग. मला जरा आराम पडत होता. ते बाहेर गेल्याचं दुःख मानू का आनंद मानू तेच कळत नाही ग. मम्मीने बाहेर नव्हतं काढायला पाहिजे बघ त्यांना. ए हो बलक सपने, काय बोललीस ग? ते कुठं रे? अगं माझं नाव घेऊन काय तर फुटलीस की आता? नाही नाही मम्मी, तुमचं नाव घेतलं मी, पण मी असं म्हणत होते सवीला, बेस्ट केलं मम्मीनी. चांगली अद्दल घडली मायलेकींना. बरं झालं बाहेर काढलं. निश्चय का? ही सपनी, किती दिवसापासून मी आतल्या आत अशी धुमसत होते, धुमसत. एकतर ह्या तिघी मायलेकी माझ्या मनाविरुद्ध ह्या घरात आल्या, आणि जवा जवा त्या माझ्या नजरेसमोर यायच्यात नाही, तवा तवा माझी तळपायाची अशी मस्तकच जायची पहा. त्या निबळेटनं आज मला चौकशीसाठी नेलं, आणि तेच निमित्त साधलं मी. लई दिवसापासून मला त्यांची चिरवायची होती, ती चिरवली. त्या तिघी मायलेकीनं तिला हाकलून घराच्या बाहेर. मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय, दंगा. आता तुम्ही हसताय होय? मला वाटलं राक्षसीने घुसलं का काय घरात. काय जोक झाला मला बी सांगा की. जॉब कुठे गेला? जोक बी काही नव्हता, ते आम्ही आपलं असं हसत होतो. वुमन स्टॉप. सवे, मला पण वाढ, मी आलोच हात पाय धुवून. आया.
हे काय अमृत आणि तिची आई नाही आली जेवायला? कुठे आहेत त्या सवे? त्या कुठं बाहेर गेलेत का? नाही म्हणजे बाहेर जेवण करून येणार आहेत का त्या? माया, अमृता आणि तिची आई कुठे आहे? माया, काय विचारतोय मी? कुठे आहेत त्या दोघी? दिले हाकलून. हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला? काय सपने? खरे काय? हो. माया, अगं का वागलीस असं? तुला जनाची नाही मनाची तर लाज आहे का नाही? ओ पेंटर, त्या घरघुशीने बिनबुडाचा आरोप केला माझ्यावरती नाही दिसत तुम्हाला? माझ्या लेकर खुनाचा आरोप केला आणि 3 वर्षांनी परत आल्यावर काय केलं? माझ्या लेकर गोळी झाडली. तेव्हा त्या चांडाळीला नाही का वाटली लाज मनाची ना जनाची? माया, अगं अजून तू तेच घेऊन बसलीस. हा, घेऊन बसले आणि मग रस्त्यावर घेऊन बसणार. मी आयुष्यात कधीच तिला माफ करत नसते आणि ती मेली का नाही का तिच्या माहितीला बी जात नसते. माया, अगं लोकांच्या मरणाचीच का वाट बघत असतेस तू? अगं माणूस आहेस का कोण आहेस? आणि मंजूनं सत्यावर आरोप केले, त्याच्यावर गोळी झाडली, हे सगळं आठवतंय तुला? पण त्याच मंजूनं सत्याचा जीव वाचवलाय हे मात्र विसरून गेलीस ना? अगं त्या तात्याच्या गुंडांनी सत्यावर हल्ला केला तेव्हा मंजूनं सत्याचा जीव वाचवला होता ना? विसरलीस का सगळं? मम्मी, अगं रागाच्या भरात इतकी निष्ठुर का वागलीस तू? अगं बाकीच्यांचं राहू दे, निदान अमृतचा तर विचार करायचा. 2 जीवांची आहे ती. लई चुकीचं वागलीस मम्मी तू. ए मुर्द्या जाय द्या, काय चूक काय बरोबर ही तू मला शिकवणार आहे? आणि ओ पेंटर, तुम्ही तर काहीच बोलू नका. माझी अक्कल काही शेण खायला गेली नव्हती. कुणाला कसं वागायचं का नाही ही बराबर समजतं मला. 3 ब्रेट माझ्या डोक्यावर बसत चालली होती म्हणून तिला बराबर खाली खिचली बघा मी.